शिवा झाली की नाही चटणी? झाली झाली. ये चल. सुहास सुहास अरे सुहास काय करतोय इकडे ये आपला करू स्टार्ट. आशू घे तू. इकडे बसायचं तुझी काय हरकत आहे? नाही मी एक काम कर झाडावर बस. हा चालेल संपदा पास करतोय गंमत कर आणि ही पण पास करा मध्ये ठेवा. दिव्या काय झालं तुला? काय झालं डोसक्याला कशाला हात लावतीस? नाही काही नाही डोकं दुखतंय. अचानक सांगितलं होतं का नाही तुला तिथं उन्हात बसू नकस म्हणून? पण ऐकली नाहीस. आता जेव म्हणजे डोकं थांबल दुखायचं. चला सुरू करा. नाही नाही थांबा थांबा. तो कांदा द्या इकडे. शिवा स्टाईल. काय ना इथे येण्याच्या आधी काकूच्यात, तुझ्या आईच्यात आणि माझ्या आईच्यात ना मी खूप फूट पाडण्याचा प्रयत्न केला, भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला, पण सगळं फसलं अगं. कुणामुळे? तुझ्या बहिणीमुळे. तिने ही ट्रिप प्लॅन केली ना, सगळं घडलं. पण आता ना मला हे सगळं परत करायचंय आणि तुझी मदत लागेल. पण मी काय करू शकते? हे जे प्रेग्नन्सीचं नाटक करत होतीस ना ते कंटिन्यू करायचं. फक्त ह्या वेळेस ना शिवाचं नुकसान झालं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची. घेशील ना? घेशीलच तू, कारण तुला सुद्धा हेच हवंय, शिवाचं नुकसान. तू कोणाला सांगणार नाहीस? कुणालाच नाही. मी जसं सांगेन तसं केलंस ना तर मी कुणालाच काहीच सांगणार नाही. फक्त ना शिवाला धक्का बसला पाहिजे. ही ट्रिप फेल झाली पाहिजे. आणि मलाही तेच हवंय. डील? डील. आणि इकडचा कसलाच विचार करू नका. भाऊ पण याची काय गरज होती हो? म्हणजे आपण सगळे इथे मजा करतोय ना, मग आम्ही दोघं वेगळं कशाला जायचंय असं? शिवा यात काही एवढं नाहीये. आणि हे बघा आता सगळे मजा करतायत. सगळे एकत्र आलेत. जे तुम्हा दोघांनाही हवं होतं, ओके नाही? ते साध्य झालंय. त्यामुळे तुम्ही दोघे आता तुमची हक्काची सुट्टी एन्जॉय करा. भाऊ तुम्हाला पण घरी येऊन काही आराम करता आलाच नाहीये, लगेच इथे यावं लागलं. ते ठीक आहे ग. आता या वयात माणसासाठी त्याचं कुटुंब सगळ्यात महत्वाचं असतं. आणि माझ्यासाठी सुद्धा माझं कुटुंब महत्वाचंच आहे. मी बेंगलोरला असताना इकडे काय घडलं हे सगळं मला सीतानी सांगितलं. खरं तर मला खूप काळजी वाटत होती या सगळ्याची. पण हे निमित्त निघालं आणि तुम्ही दोघांनी सुद्धा खूप समजूतदारपणा दाखवला. तुला मी कितीतरी दिवसांनी असं निवांतपणे वाचताना बघतो. काय करणार, एवढी धावपळ असते, काही ना काहीतरी चालूच असतं, कामं असतात, वेळच नाही मिळत. खरंय सीता. आज शिवा आणि आशू सुद्धा गेले बरं का. मी दोघांना भेटलो. आशू एकदम खुश होता. त्याला तेवढा ब्रेक मिळेल नाही. खरंय, गेले कित्येक दिवस जे काही चाललंय, जे घडतंय त्यात या पुराने खूप प्रयत्न केले हो, खूप मेहनत केली. आणि मुख्य म्हणजे हार नाही मानली. कुठलीही परिस्थिती आली तरी लढली पोर. म्हणूनच आज जे काही झालंय ते सगळं नीट, ते त्यामुळे. म्हणूनच आज सगळं नीट झालंय. आणि म्हणूनच मी इथे बसून छान शांत अशी पुस्तक वाचत बसली, कारण सगळे आनंदात. ते तर सगळ्यात महत्वाचं आहे. सगळे आनंदात आहेत. सीता आता मला खात्रीच वाटायला लागली की आशू आणि शिवा दोघंही आपलं घर उत्तम सांभाळतील. मला आता टेन्शनच नाही. अगदी माझ्या मनातलं बोललात, असंच होणार. कसं आहे ना सीता,
मी मनकवडाच आहे. ए इथे वर का बोलवलंयस? कारण खाली सगळे जण आहेत ना, इथे वर कोणी बघायला नाहीये म्हणून बोलवलं. आणि तुला एवढा वेळ का ग लागतो नेहमी? अगं मी कसं बसं खोटं बोलून आले. तो चंदनना जेव्हापासून प्रेग्नेंट झाले पिच्छाच सोडत नाही, अति काळजी करतो. हे बा आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. हो नाही बरोबर आहे, काहीतरी करावंच लागणार आहे, नाहीतर ना पाणी डोक्यावरून जाईल. ए तुला नक्की म्हणायचं काय? हे सगळं ना त्या शिवामुळे घडतंय. आणि तो मूर्ख आशू तिच्यासोबत राहून नवीन नवीन आयडियाज काय काढतोय, प्लॅन्स काय करतोय, माझ्या ना डोक्यात जात आहेत सगळे. ही रिसॉर्टची आयडिया पण त्याचीच आहे. तेच म्हणते ना मी. अरे चोरीचा आळ घेतला होता ना आपण त्यांच्यावर, आणि मला वाटलं होतं तर सगळं संपेल, पण नाही, इथे येऊन नव्याने सुरुवात करतायत सगळे. परत काहीतरी करावं लागेल ज्याने ते कधीच एकत्र येणार नाहीत. पण नेमकं काय करायचंय? माझ्याकडे एक आयडिया आहे. सॉलिड आयडिया, ग्रेट. नाही नाही मी नाही करू शकत हे. आणि मला एक सांग, तुझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही ना? हेच करावं लागणार आहे तुला. कधी ना कधी करावं लागेल, मग आत्ता कर ना, स्वतःचा फायदा करून घे. आणि काळजी करू नकोस, मी आणि सुहास तुझ्या सोबत आहोत, फक्त तू तयार राहा. ठीक आहे, बघूयात.